व्यक्त करायच्या या ठिकाणी सरांच्या बद्दल. आजच्या या शोकसभेसाठी उपस्थित मान्यवर, पुरोगामी इतिहासकार प्राध्यापक डॉक्टर जयसिंगराव पवार यांना मी सुरुवातीलाच क्रांतिकारी अभिवादन करतो. आणखी माझ्या आयुष्यातील एक आठवण या ठिकाणी ठेवतो. 20 वर्षापूर्वीची घटना आहे. मला कोल्हापूरमधून फोन आला. मी डॉक्टर जयसिंगराव पवार बोलतोय. नमस्कार सर. सरांच्या विषयी मी कॉलेजला आणि विद्यापीठात असताना ऐकून होतो, कारण ते इतिहासचे प्राध्यापक, मी इंग्रजीचा विद्यार्थी. कशासाठी हा फोन आला असेल? आणखी त्यांनी मला सांगितलं की विनोद सिंह, तुम्ही तिकडे सिंधुदुर्गात प्राध्यापक म्हणून काम करताय, कार्यकर्ता म्हणून काम करताय, ही कोल्हापूरसाठी आनंदाची गोष्ट आहे. आणखी जसं घरोघरी ज्ञानेश्वरी, त्या पद्धतीनं आपणाला राजर्षी शाहू घरोघरी हे अभियान राबवायचं आहे. आणि राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ हा आपणाला सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या घराघरात पोचवायचा आहे. आणि त्यासाठी तुम्ही कार्यकर्ता म्हणून आम्हाला सहकार्य करायला हवं. मी हो म्हटलं. त्यानंतर सरांच्यावर बोलणं झालं आणि थांबलो. आणि नंतर म्हटलं हा सरांना पण शब्द तर दिला, परंतु हे यशस्वी होईल का? मी तर सिंधुदुर्गात नवीन आहे, लोकांच्यापर्यंत हा ग्रंथ मला पोहोचवता येईल का? आणि सरांनी मला ज्या काही आयडिया दिलेल्या होत्या, त्या आयडियानुसार त्यांनी मला बॅनर पाठवून दिलेला होता. तो बॅनर घेऊन मी शाळा, महाविद्यालय, त्या ठिकाणी माझ्या एक सहकारी प्राध्यापकाला घेऊन गेलो. आणखी सांगायचं वैशिष्ट्य की ज्या ज्या ठिकाणी मी गेलो त्या त्या ठिकाणी नोंदणी त्या ग्रंथाची झाली. एकाही ठिकाणी एकाही वाचकानं मला हा ग्रंथ घेण्यास नकार दिला नाही. 1000 रुपये किमतीचा तो ग्रंथ 300 रुपयाला होता. आणखी 1997 ते 2007 पर्यंत मला जो सिंधुदुर्गातला अनुभव होता की राजर्षी शाहूंच्या बद्दल फार कमी माहिती तिथल्या कोकणातल्या लोकांना होती. परंतु ह्या ग्रंथाच्या माध्यमातून आपले डॉक्टर जयसिंगराव पवार सरांनी या ठिकाणी राजर्षी शाहू घरोघरी पोहोचवले, त्याबद्दल मी त्यांना अभिवादन करतो. आणखी छत्रपती त्यांना पुन्हा एकदा खासदार श्रद्धांजली अर्पण करून कोल्हापूरचे थांबतो. शाहू महाराजांच्या